वाटते 30 वर्ष झाली असतील. अंगापूरचा एक तरुण माझ्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या गावाला नाना पाटील आणि बाबासाहेबांचं तैलचित्र, नाना पाटील आणि बाबासाहेबांचं संयुक्त जयंतीचा कार्यक्रम हे करतोय आणि तुम्ही यायला पाहिजे. म्हणून त्यावेळच्या सरपंच ज्या होत्या त्या आमच्या वडिलांचे सहकारी डी देशपांडे यांच्या पुतण्या होत्या त्या तिथल्या. तर त्यांना सुद्धा तो आनंद झाला. पण त्यांचे जरी ब्राह्मण समाजातल्या असल्या तरी त्यांची परंपरा ही पुरोगामी सगळी होती आणि ती माझी पहिली भेट आहे. त्यानंतर भेटी होतच गेल्या, परंतु त्या भेटी नुसत्या झाल्या असं नाही, तर तिथून जे त्यांनी झेप घेतली ते आत्ता एक प्रतिथयश प्राध्यापकच फक्त नव्हे तर संपूर्ण एक विचारवंत म्हणून जे संपूर्ण एक ज्ञानाचा ठेवा असू शकतो एखाद्या व्यक्तीकडं, त्या सगळ्या शिखरापर्यंत ते पोचलेले आहेत. आणि एक प्रबोधक म्हणून, एक विचारवंत म्हणून आणि एक साहित्यिक म्हणून त्यांनी ख्याती मिळवलेली आहे. आणि त्यांच्यासारख्या माणसाला मुक्ता साळवे साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळणं ही आमच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. मी त्यांचं या निमित्तानं अभिनंदन करतो. आणखीन यशस्वी होण्याची, आणखीन शिखरापर्यंत जाण्याची त्यांची जी पुढची भविष्याची वाटचाल आहे त्याला शुभेच्छा देतो. तर शुभ अशुभवर आपण विश्वास ठेवत नाही, पण दुसरा शब्द काही नाही आहे अशी इच्छा व्यक्त करतो असं म्हणून आपण. यानंतर आदरणीय प्राध्यापक ओंबळे सर, आमचे मित्र शरद गायकवाड यांची आज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं तर शरदरावाने आमची काही तशी जुनी मैत्री नाही, एक 2-3 वर्षातलीच आहे नाही का. आणि त्याचा योग आम्हाला मोहनरावने आणून दिला. मोहनरावांच्या माध्यमातून आमच्या वाढदिवसासाठी प्रमुख पाहुणे म्हणून साहेब उपस्थित होते आणि त्यांच्या संदर्भात मी बरंचसं ऐकलेलं होतं, वाचलेलं होतं आणि मला माहिती मिळाली की हे अतिशय भरडे वक्ते आहेत आणि प्रबोधनकार आहेत. बहुजन समाजामध्ये जागृती करण्यासाठी ते रात्रंदिवस असे काहीतरी नवे नवे उपक्रम करत असतात. लेखनाचं त्यांना चांगलं अंग आहे आणि या सर्व गोष्टीतून एक समाज उपयोगी कार्यासाठी आपणाला वाहून घेतल्यासारखंच त्यांचे काम आहे. आणि या सर्व कार्याचा विचार होऊन त्यांची आज या मुक्ता साळवे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली ही अतिशय योग्य अशी निवड आहे आणि त्याबद्दल त्यांचं पुनश्च मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद. पितृतुल्य असलेले महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचारवंत, सामाजिक चळवळीचे आधारवड, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरु डॉक्टर भारत पाटणकर सर, ACP मोकाशी साहेब, तुकाराम ओंबळे, शहीद तुकाराम ओंबळे यांचे बंधू प्राध्यापक ओंबळे सर, माझे सन्मित्र पत्रकार आणि पेंटर मोहन जगताप, जिल्हा परिषद सदस्या कविता वहिनी जगताप वहिनी, उपस्थित सर्व आणि ज्यांनी हे साहित्य संमेलन घडवून आणलेलं आहे ते ॲडव्होकेट संतोष कमाणे, उपस्थित सर्व आपणा सर्वांना मी मनपूर्वक सुरुवातीला धन्यवाद देतो. आपण माझा उचित सत्कार केलात आणि तोही एका मोठ्या महनीय व्यक्तिमत्वाच्या हातून माझा हा बाबासाहेबांचा स्टॅच्यू देऊन हा सत्कार केलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. खरं तर आत्ताचा काळ हा जात्यांध आणि धर्मांध अशा प्रवृत्तीचा आहे. देश एका वेगळ्या वळणावरून वाटचाल करताना दिसतोय आणि पुन्हा मध्ययुगीन प्राचीन काळाकडं या आधुनिक मानवाची वाटचाल ही आदिमानवतेकडे निघालेली आहे. खरं तर आदिमानवसुद्धा निसर्ग संपन्न आणि निसर्गपूजक होता, परंतु ज्या काही अनिष्ट रीती रिवाज, रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती
आणि हे जे काही चालू आहे या देशामध्ये ते खूप भयानक आहे. अशा वेळेला मुक्ता साळवेंनी 1855 साली ज्ञानोदय मधून जो काही निबंध लिहिला तो डॉक्टर आह साळुंखेंनी काल मला सांगितलं की अध्यक्षीय भाषणाचं पुस्तक जे करशील त्याला नाव मुक्ता साळवे विद्रोहाचा उद्गार असं त्या अध्यक्षीय भाषणाचं पुस्तक तू कर. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक छोटेखानी अध्यक्षीय भाषणाचं पुस्तक आपण प्रकाशित करीत आहोत. मोकाशी साहेब असतील आणि दादा असतील हे घरचे आहेत. माझे वडील मृत्यू पावले असं न म्हणता ही मंडळी जी आहेत ते वडिलांच्या जागेवर आहेत. आणि थोरले भाऊ आणि थोरले भाऊजय वहिनी हे सदैव पाठीशी आहेत. मी ज्या वेळेला प्राध्यापक झालो त्यावेळेला अंगावर कपडे घालायला नव्हती, तर पहिला ड्रेस प्राध्यापक झाल्यावर ह्या दोघांनी घेतला होता की असा येड्यागाबाळ्यासारखा जाऊ नका, तर तो प्राध्यापक झालेला आहे. तर हे अनंत उपकार असलेली मंडळी माझ्यासोबत आहेत, माझ्या पाठीची आहेत. पण RSSची आणि संघाची धमकीची मला 6 पत्र आत्तापर्यंत आलेली आहेत. मी पानसरे साहेबांना त्यातली 2 दाखवली होती आणि पानसरे अण्णांना विचारलं होतं, अण्णा तुम्हाला आलेले पत्र त्याची भीती नाही का वाटत? तर ते म्हणाले बिहायचं काय आहे, त्यांचं काम ते करतायत, आपलं काम आपण करतोय. आणि शरद तू खूप मोठा आहेस, तुझ्या जातीला तुझं महत्व कधी कळेल त्यावेळेला कळेल, पण शत्रूला तुझं महत्व मात्र कळलेलं आहे. तुझ्या कामाची दखल शत्रूनं घेतली आणि ह्यातच तुझं मोठेपण आहे. आपलं काम आपण करायचं. आणि हा परिवर्तनाचा मार्ग, प्रबोधनाचा मार्ग हा रसरस्त्या विस्तवावरून चालण्यासारखा आहे, तलवारीच्या पात्यावरून चालण्यासारखा आहे. त्यामुळे इथं स्तुती कमी आणि तिरस्कार जास्त, पुरस्कार कमी आणि तिरस्कार जास्त हे ठरलेलं आहे. आणि तू काम करत राहा, जग निंदो वंदो, आपलं काम आपण करत राहायचं, घाबरायचं कशाला. असा एक आशीर्वाद आणि मार्गदर्शन शहीद कॉम्रेड गोविंद पानसरेंनी पण केलं होतं. आह साळुंखे माझ्या पाठीशी आहेत, डॉक्टर भारत पाटणकर आहेत आणि यांच्या सहवासात ही माझी इस्टेट आहे, मी माझी संपत्ती समजतो. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. या सत्यशोधक मुक्ता साळवे संमेलनातून सुद्धा सत्यशोधकी विचारच पुढं मांडला जाईल. जो डावा विचार आहे, मानवतेचा विचार आहे, न्याय समता स्वातंत्र्याचा विचार आहे, त्याचाच उद्घोष केला जाईल. आमच्या नरड्यावर तलवार फिरवली तरी आम्ही कधीही प्रतिगामी शक्तीची साथ देणार नाही. आम्ही त्याच्या विरोधातच कायम काम करत राहू, कारण आम्ही समतावादी आणि बुद्ध फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ मुक्ता साळवे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार आहोत. आमच्या परिणामच्या कुवतीनं आम्ही काम करत राहू. गायकवाड सर, आज त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा.